हॅलो मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज की नाही मी तुम्हाला एक तेनालीरामची गोष्ट सांगणार आहे. तेनालीराम जे आहे ते राजा कृष्णदेवरावच्या दरबारामध्ये होते. आता काय झालं की त्या दरबारामध्ये राजा कृष्णदेवरायचे राजगुरूही होते. ते राजगुरू जे होते ना, ते तेनालीराम बरोबर खूपच ईर्ष्या करायचे. त्यांना नेहमी असं वाटायचं की कसं तरी करून आपण राजाचे कान भरू, आणखीन या तेनालीरामला फाशीची शिक्षा करून देऊ. आता काय झालं की तेनालीरामला हे कळलं की राजगुरू जे आहे ते आपल्याला फाशीची शिक्षा करवायसाठी प्रयत्न करत आहे. आता काय झालं की तेनालीराम तर खूपच हुशार होते. तर त्यांनी विचार केला की आता आपण या फाशीच्या शिक्षेपासून कसं वाचायचं. तर त्यांनी काय केलं, एक दिवस माहितीये का, त्यांनी राजगुरूला सांगितलं की आपल्या शहरामध्ये एक खूपच सुंदर नर्तकी आलेली आहे. आणखीन ती नर्तकी जी आहे ना, ती तुम्हाला भेटू चाहते आहे. कारण की तुम्ही राजगुरू आहात, तुम्ही राजाच्या अगदी जवळचे आहात, म्हणून जे आहे ती नर्तकी तुम्हाला भेटू चाहते आहे. तर राजगुरू खुश झाले. पण तेनालीराम राजगुरूला म्हणाले की त्या नर्तकीची एक अट आहे की तुम्हाला तिला भेटायसाठी जे आहे ना, ते स्त्री वेशामध्ये जावं लागेल, म्हणजे साडी नेसून जावं लागेल. आता राजगुरूंना जे आहे ते नर्तकीला भेटायची खूप इच्छा होती, म्हणून ते तयार होऊन गेले साडी नेसून जायसाठी. आता काय झालं की राजगुरू साडी नेसून आणखीन नर्तकीला भेटायला जाण्यासाठी टाइम निश्चित झाला. आता काय झालं की त्याच्यानंतर तेनालीराम गेले राजापाशी आणि त्यांनी राजाला सुद्धा तेच सांगितलं की आपल्या शहरामध्ये एक नर्तकी आली आहे, ती तुम्हाला भेटू चाहती आहे. आणखीन त्यांनी काय केलं की राजालाही सांगितलं की तुम्हालाही तिथे साडी नेसून जावं लागेल, कारण तिची हीच अट आहे. राजाही तयार होऊन गेला. आता काय झालं की जो टाइम राजगुरूला दिला होता ना, तोच टाइम त्यांनी जे आहे ते राजाला दिला. आता काय झालं की राजगुरू आणखीन राजा हे दोघंही जे आहे ते साड्या नेसून बाईचं वेश घेऊन आणखीन त्या नर्तकीला भेटायसाठी एकाच वेळेला तिथे पोहोचले. जसे ते दोघं पोहोचले तर एकमेकाला पाहून त्यांना खूप आश्चर्य झालं. आणि तेवढ्यात तेनालीरामने काय केलं की त्या खोलीचा दरवाजा बंद करून दिला. दोघ जण खोलीमध्ये बंद होऊन गेले आतमध्ये. आता काय झालं की राजा जे आहे तो म्हणायला लागला की तेनालीराम, हा काय प्रकार आहे, हा तुम्ही दरवाजा का बंद केला. तर तेनालीराम म्हणायला लागले की महाराज, तुम्ही मला एक वचन द्या, तुम्ही मला जे आहे ते फाशीच्या शिक्षेपासून मुक्त करा, तरच मी दरवाजा खोलीन. आता काय झालं की राजा विचार करायला लागला की आता काय करायचं. पण तेनालीराम जो आहे तो राजाला वेळोवेळी आपल्या बुद्धी चातुर्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वाचवत आला होता, म्हणून राजाचं तेनालीरामवरती खूपच प्रेम होतं आणि तेनालीरामचा ते आदरही करायचे. म्हणून राजाने काय केलं की तेनालीरामला फाशीच्या शिक्षेपासून मुक्त करून दिलं. त्यांना वचन दिलं की मी तुम्हाला कधीच फाशी देणार नाही. आणखीन अशा प्रकारे जे आहे ते तेनालीरामाच्या मनामध्ये जे भय होतं की राजगुरू जे आहे ते आपल्याला एक दिवस फाशीची शिक्षा करवतील, ते भय त्यांच्या मनातलं निघून गेलं. आणखीन राजगुरूलाही कळून गेलं की आता आपण पुढे कधीही तेनालीरामला फाशीची शिक्षा नाही करू शकणार. अशा प्रकारे तेनालीरामनी आपल्या बुद्धिचातुर्याने जे आहे ते आपल्याला वाचवलं. आजची आमची गोष्ट इथेच संपली. तुम्हाला आमची गोष्ट आवडली असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.